हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर आजच्या व्हिडिओत आपण तुमच्या अपकमिंग DHS फार्मसी ऑफिसर एक्झामसाठी इंडियन फार्माकोपिया अँड ब्रिटिश फार्माकोपिया या टॉपिकचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. खूप इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. तुमच्या सिलेबसमध्ये क्लिअरली मेन्शन टॉपिक आहे. सो यातून 5 किंवा 5 पेक्षा जास्त क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामला दिसतील. ठीक आहे. आणि जसं की आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये शॉर्ट्समध्ये पाहिलं होतं, आपले हे दोन्ही कोर्स अपडेट झालेले आहेत. PDF बुक कोर्समध्ये टॉपिक वाईज PDF मराठी अँड इंग्लिश दोन्ही लँग्वेजेसमध्ये ॲड केलेले आहेत. अँड मॉक टेस्ट कोर्समध्ये टॉपिक वाईज मॉक टेस्ट ॲड केलेले आहेत. काय अपडेट केले त्याचे डेमो व्हिडिओज डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. आणि आता या दोन्ही कोर्सेसमध्ये मोर दॅन 10,000 क्वेश्चन्स आहेत. अँड पुढे सुद्धा अपडेट्स येणार आहेत. सर्व डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवर आणि कोर्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. ॲप लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ठीक आहे. तर क्वेश्चन स्टार्ट करूया. असर्शन दिलंय IP इज लीगली रेकग्नाइज्ड इन इंडिया. रिझन दिलंय इट इज पब्लिश्ड अंडर द ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट. तर इंडियन फार्माकोपियाला भारतात कायदेशीर मान्यता आहे का? तर आहे ना, लीगली रेकग्नाइज्ड इन इंडिया. सो हे करेक्ट आहे. ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ॲक्टच्या अंडर पब्लिश होते का IP? तर होते. इंडियन फार्माकोपिया कमिशन पब्लिश करते ना इंडियन फार्माकोपिया. ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्टच्या अंडर पब्लिश करते. ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940च्या सर्व लीगल रिक्वायरमेंट्स कंप्लीट करते ना IPC इंडियन फार्माकोपिया कमिशन. सो A अँड R दोन्ही ट्रू आहेत. बोथ A अँड R ट्रू. R एक्सप्लेन्स A येईल की R नॉट एक्सप्लेनेशन येईल? तर R एक्सप्लेन्स A येईल ना. इंडियन फार्माकोपिया पब्लिश करते IP अंडर द ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट अँड IP इज लीगली रेकग्नाइज्ड इन इंडिया. सो ऑप्शन A येईल इथे तुमचं करेक्ट आन्सर. फर्स्ट इंडियन फार्माकोपिया सांगा कधी पब्लिश झालं होतं? 1955. त्यानंतर लेटेस्ट IP काय आहे? तर 10th एडिशन आहे. कधी पब्लिश झालं आहे? तर 2026. 2 जानेवारी 2026 लक्षात ठेवा. IPचं जे लेटेस्ट एडिशन आहे ते रिलीज केलं बाय युनियन हेल्थ मिनिस्टर. कोण आहेत? तर श्री JP नड्डा. कधी? तर जानेवारी 2, 2026. कुठे विचारलं तर काय सांगाल? कुठे रिलीज केले? तर डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर इन न्यू दिल्ली. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, लिहून ठेवा. त्यानंतर ऑफिशियली हे मॅन्डेटरी कधीपासून होणार आहे? तर 1 जुलै लिहा. 1 जुलै 2026. ही सुद्धा इम्पॉर्टंट डेट आहे. रिलीज झाले 2 जानेवारी 2026ला अँड बिकेम दी मॅन्डेटरी स्टँडर्ड ऑन 1 जुलै 2026. मोनोग्राफ्स किती पाहिले होते आपण? तर 3340 टोटल मोनोग्राफ्स. न्यूली ॲडेड मोनोग्राफ्स पाहिले होते ना आपण 121. न्यू ब्लड कंपोनंट्सचे मोनोग्राफ्स किती पाहिले होते? फर्स्ट टाइम ॲड केलेत IP मध्ये 20 मोनोग्राफ्स पाहिले होते ना. ब्लड अँड ब्लड कंपोनंट्सचे मोनोग्राफ्स आहेत. त्यानंतर रिवाइज हार्मोनाइज जनरल चॅप्टर्स किती पाहिले होते? तर 18 चॅप्टर्स पाहिले होते. आणि न्यूली ॲडेड किती पाहिले होते? तर 5 आहेत न्यूली ॲडेड चॅप्टर्स. 18 आहेत तुमचे रिवाइज हार्मोनाइज चॅप्टर. ठीक आहे. त्यातून 100% तुम्हाला 1 ते 2 क्वेश्चन्स एक्झामला विचारण्यात येणार आहेत. सो हे सर्व एक्स्ट्रा पॉईंट्स नोट करून घेत चला. ते डेली रिवाईज करत चला. एक्झामपर्यंत तुम्हाला सर्व पॉईंट्स बाय हार्ट झाले पाहिजेत. तुमचं पूर्ण थेअरी कव्हर झालं पाहिजे. ठीक आहे. अँड आणखी एक सांगायचं होतं, आता आपल्या चॅनलवर प्रीमियम मेंबरशिप स्टार्ट केलेली आहे. काही व्हिडिओज फक्त मेंबर्सना दिसणार आहेत. 179 रुपीज मेंबरशिप चार्ज आहे. फ्री कंटेंटला व्हॅल्यू नसल्याचं माझ्या लक्षात आलं आहे. त्यामुळे आता पेड मेंबरशिप स्टार्ट केलं आहे. काही लेक्चर्स आपले फ्रीमध्ये चॅनलवर अवेलेबल असतील, तर काही मेंबरशिपमध्ये असतील. म्हणजेच जर एखाद्या टॉपिकचे 5 लेक्चर्स असतील तर त्यापैकी 1 किंवा 2 फ्रीमध्ये असतील आणि 3 ते 4 लेक्चर्स मेंबरशिपमध्ये असतील. तर आता ज्यांना इंटरेस्ट आहे ते जॉईन करू शकतात. तुम्हाला व्हिडिओच्या खाली सबस्क्राईबच्या बाजूला जॉईन बटन दिसत असेल, त्यातून तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द इंडियन फार्माकोपिया कमिशन इज लोकेटेड ॲट मुंबई, गाझियाबाद, न्यू दिल्ली, हैदराबाद. कुठे आहे? IPC इंडियन फार्माकोपिया कमिशन. IP पब्लिश करते ना IPC इंडियन फार्माकोपिया कमिशन अंडर D&C ॲक्ट 1940. कुठे लोकेटेड आहे IPC? तर गाझियाबादमध्ये आहे ना. ऑप्शन B येईल. द इंडियन फार्माकोपिया कमिशन इज लोकेटेड ॲट गाझियाबाद. कोणाच्या अंडर येते IPC? तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. प्रिव्हियस इयर विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे, लिहून ठेवा. IPC इज अन ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन अंडर द मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर येते. हेडक्वार्टर आहे गाझियाबादमध्ये UP मध्ये. ठीक आहे. इंडियन फार्माकोपिया इज पब्लिश्ड बाय IPC.
नेक्स्ट पाहूया. असर्शन दिले बीपी इन्क्लूड्स मोनोग्राफ्स फॉर फॉर्म्युलेशन्स. रिझन दिले बीपी ओनली डील्स विथ रॉ मटेरियल्स. ब्रिटिश फार्माकोपियाबद्दल विचारले तर ब्रिटिश फार्माकोपियामध्ये फॉर्म्युलेशन्सच्या मोनोग्राफ्सचा समावेश असतो का, तर असतो. हे करेक्ट आहे. ब्रिटिश फार्माकोपियामध्ये दोन्ही असतात, ड्रग सबस्टन्स अँड फिनिश्ड फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन सुद्धा. ब्रिटिश फार्माकोपियामध्ये दोघांचे मोनोग्राफ्स असतात ना, जे ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स असतात त्यांचे सुद्धा मोनोग्राफ्स असतात, आणि जे फिनिश्ड फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स असतात जसे की टॅबलेट्स, त्यानंतर कॅप्सूल्स, इंजेक्शन्स, यांचे सुद्धा मोनोग्राफ्स असतात. सो मोनोग्राफ्स फॉर फॉर्म्युलेशन ट्रू आहे. रिझन काय दिले, बीपी ओनली डील्स विथ रॉ मटेरियल्स, तर नाही येणार. दिस इज फॉल्स. आताच पाहिलं ना आपण, फिनिश्ड फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्सचं स्टँडर्ड्स सुद्धा यामध्ये असते. ब्रिटिश फार्माकोपिया इन्क्लूड स्टँडर्ड्स फॉर फायनल डोसेज फॉर्म्स ऑल्सो. सो ओनली डील्स विथ रॉ मटेरियल्स, दिस इज नॉट ट्रू. ए ट्रू आर फॉल्स, ऑप्शन सी येईल. ठीक आहे. बघा, खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत तुमच्या अपकमिंग एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. 100% चान्सेस आहेत एक्झामला क्वेश्चन येण्याचे हे. ठीक आहे. आता फर्स्ट ब्रिटिश फार्माकोपिया सांगा कधी पब्लिश झालं होतं, तर 1864 येईल का, तर येईल ना. फर्स्ट बीपी वॉज पब्लिश्ड इन 1864. त्यानंतर लेटेस्ट ब्रिटिश फार्माकोपिया तर 2026. 1 जानेवारी 2026 लिहून ठेवा. किती न्यूली ॲडेड मोनोग्राफ्स विचारले तर काय सांगाल, तर 19 लिहून घ्या. या लेटेस्ट ब्रिटिश फार्माकोपियामध्ये न्यूली ॲडेड मोनोग्राफ्स आहेत 19. रिप्रोड्युस्ड मोनोग्राफ्स विचारलं तर किती सांगाल, तर 34 रिप्रोड्युस्ड मोनोग्राफ्स. प्रिव्हियस एडिशनमधून रिप्रोड्यूस केलेले आहेत 34 मोनोग्राफ्स आणि न्यूली ॲडेड आहेत 19. टोटल 53 मोनोग्राफ्स ॲड केलेले आहेत. आता ब्रिटिश फार्माकोपिया 2026मध्ये अप्रॉक्सिमेटली 4000 मोनोग्राफ्स आहेत. ठीक आहे. द लेटेस्ट एडिशन ऑफ इंडियन फार्माकोपिया इज, तर काय पाहिलं होतं, 2 जानेवारी 2026. 10th एडिशन आहे ना हे, ऑप्शन डी येईल. याची रिलीज डेट विचारली तर 2 जानेवारी 2026, आणि जर तुम्हाला इफेक्टिव्ह डेट विचारली तर 1 जुलै 2026 लिहून ठेवा. ठीक आहे. टोटल मोनोग्राफ्स किती पाहिले, तर 3340. न्यूली ॲडेड 121. फर्स्ट टाइम ॲडेड 20. ब्लड अँड ब्लड कंपोनंट्सचे मोनोग्राफ्स आहेत. कोण पब्लिश करते आय पी, तर इंडियन फार्माकोपिया कमिशन अंडर ड्रग अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट 1940. कशाच्या अंडर येते हे, तर IPC ऑटोनॉमस बॉडी आहे अंडर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. विच बॉडी पब्लिशेस द इंडियन फार्माकोपिया, तर इंडियन फार्माकोपिया कमिशन, ऑप्शन सी. CDSCO काय आहे, सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन. तर ही रेग्युलेटरी बॉडी आहे जी इन्फोर्स करते स्टँडर्ड्स पब्लिश्ड बाय IPC. इंडियन फार्माकोपिया कमिशन जे स्टँडर्ड्स पब्लिश करते त्याला इन्फोर्स करण्याचं काम करते CDSCO. ICMR, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. नेक्स्ट पाहूया. इंडियन फार्माकोपिया इज लिगली रेकग्नाइज्ड अंडर, तर काय पाहिलं आत्ता, IPC पब्लिश करते अंडर D&C ॲक्ट 1940. ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट 1940, ऑप्शन बी येईल. इंडियन फार्माकोपियाला कायदेशीर मान्यता दिलेली आहे अंडर ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट 1940. शेड्यूल विचारलं तर काय सांगाल, तर सेकंड शेड्यूल लिहून घ्या. IPला ऑफिशियल बुक ऑफ स्टँडर्ड्स किंवा लीगल बुक ऑफ स्टँडर्ड्स अशी मान्यता दिलेली आहे सेकंड शेड्यूलमध्ये. नेक्स्ट पाहूया. द सिम्बल IP ऑन ए ड्रग लेबल इंडिकेट्स. ड्रग लेबलवर जे IP असं सिम्बल असते ते काय इंडिकेट करते, इम्पोर्टेड प्रोडक्ट, इंडियन पेटंट, कन्फर्म्स टू इंडियन फार्माकोपिया स्टँडर्ड्स, इंडस्ट्रियल प्रोडक्ट. सिम्बल IP ऑन ए ड्रग लेबल इंडिकेट्स. तर बघा, आपण ड्रग लेबलवर पाहिलं असेल पॅरासिटामॉल IP लिहिलेलं असते, ड्रगचं जे नेम असते त्याच्या नेक्स्ट IP दिलेलं असते. काय असतो याचा अर्थ, तर ते ड्रग बनलेलं असते किंवा टेस्ट केलेलं असते अकॉर्डिंग टू इंडियन फार्माकोपिया स्टँडर्ड्स. इंडियन फार्माकोपियामध्ये जे स्टँडर्ड्स प्रिस्क्राईब केले क्वालिटी, प्युरिटी, स्ट्रेंथसाठी, त्याच्या अकॉर्डिंग त्याला मॅन्युफॅक्चर अँड टेस्ट केलेलं असते. सो कॉन्फॉर्म्स टू इंडियन फार्माकोपिया स्टँडर्ड्स येईल ना, ऑप्शन सी येईल. IP स्टँडर्ड्सशी सुसंगत. नेक्स्ट पाहूया. इन IP द मोनोग्राफ फॉर टॅबलेट्स इन्क्लूड्स ओनली assay, ओनली डिझॉल्युशन, आयडेंटिफिकेशन assay अँड टेस्ट, ओनली वेट व्हेरिएशन. IPमध्ये जे टॅबलेट्ससाठी मोनोग्राफ्स आहेत त्यामध्ये काय इन्क्लूड आहे, तर फक्त assay आहेत का, नाही.
फक्त डिझॉल्युशन आहे का? नाही. आयडेंटिफिकेशन ॲसे अँड टेस्ट, तर हेच येईल ना ऑप्शन सी. मोनोग्राफ फॉर टॅबलेट्स इन्क्लूड आयडेंटिफिकेशन ॲसे अँड टेस्ट. ओनली वेट व्हेरिएशन सुद्धा नाही येणार. टेस्टमध्ये काय काय येते? तर डिझॉल्युशन, डिसइंटिग्रेशन, त्यानंतर युनिफॉर्मिटी ऑफ वेट और कंटेंट अँड इम्प्युरिटी लेवल्स. लिहून ठेवा हे सुद्धा. नेक्स्ट पाहूया. दी ऑफिशियल लँग्वेज ऑफ IP इज हिंदी, इंग्लिश, संस्कृत की मराठी? काय आहे इंडियन फार्माकोपियाची ऑफिशियल लँग्वेज? तर इंग्लिश आहे ना. यामधले सर्व मोनोग्राफ्स, त्यानंतर स्टँडर्ड्स, जनरल चॅप्टर्स हे सर्व इंग्लिशमध्ये आहेत. तुम्हाला जर फर्स्ट IPचं विचारलं तर काय सांगाल? फर्स्ट IP वॉज पब्लिश्ड इन, तर लॅटिन लँग्वेज. लिहून ठेवा. कधी पब्लिश केलं? 1955. चेअरमॅन ऑफ फर्स्ट एडिशन विचारलं तर काय सांगाल? तर डॉक्टर BN घोष. किती मोनोग्राफ्स होते? तर 986. सप्लिमेंट टू फर्स्ट IP कधी पब्लिश केलं? 1960. ठीक आहे. फर्स्ट ब्रिटिश फार्माकोपिया 1964 अँड ब्रिटिश फार्माकोपिया इज पब्लिश्ड एव्हरी इयर इन द मंथ ऑफ ऑगस्ट. हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. त्यानंतर कोणत्या वर्षापासून ब्रिटिश फार्माकोपिया वॉज मेड ऑफिशियल इन इंडिया? इंडियामध्ये ऑफिशियल कधी झालं ब्रिटिश फार्माकोपिया? तर 1885 लिहून घ्या. फर्स्ट ब्रिटिश फार्माकोपिया वॉज पब्लिश्ड इन 1864 आणि इंडियामध्ये ऑफिशियल झाले 1885ला. फर्स्ट युनायटेड स्टेट फार्माकोपिया विचारलं तर काय सांगाल? फर्स्ट USP, तर 1820 अँड फर्स्ट USP वॉज पब्लिश्ड इन लॅटिन अँड इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश अँड लॅटिन लिहून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. IP स्टँडर्ड्स आर प्रायमरीली कन्सर्न्ड विथ प्राइस कंट्रोल, क्वालिटी, प्युरिटी अँड स्ट्रेंथ, मार्केटिंग की पॅकेजिंग डिझाईन? कशाशी संबंधित असतात IP स्टँडर्ड्स? तर क्वालिटी, प्युरिटी, स्ट्रेंथ. ऑप्शन बी येईल. क्वालिटी स्टँडर्ड्स, प्युरिटी स्टँडर्ड्स, स्ट्रेंथ स्टँडर्ड्स यांच्याशी कन्सर्न असतात ना. प्राइस कंट्रोलशी काय संबंधित असते? कोण हँडल करते प्राइस कंट्रोल? तर नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी पाहिलं होतं ना आपण. IP स्टँडर्ड्स आर नॉट कन्सर्न विथ प्राइस कंट्रोल. मार्केटिंग अँड पॅकेजिंग डिझाईनशी सुद्धा संबंधित नसतात ना IP स्टँडर्ड्स. नेक्स्ट पाहूया. ॲडेंडा टू IP आर पब्लिश टू रिमूव्ह ड्रग्स, अपडेट अँड इन्क्लूड न्यू स्टँडर्ड्स, चेंज लॉज, कंट्रोल प्राइसेस. IP मध्ये ज्या पुरवण्या पब्लिश करतात त्या कशासाठी करतात? तर न्यू स्टँडर्डला इन्क्लूड आणि अपडेट करण्यासाठी करतात ना. ऑप्शन बी येईल. ॲडेंडम असते ना, सप्लिमेंटरी पब्लिकेशन बिटवीन टू मेजर एडिशन्स. दोन मेजर एडिशन्सच्या मध्ये जे सप्लिमेंटरी पब्लिकेशन असते त्याला ॲडेंडम म्हणतात. याचं पर्पज विचारलं तर काय सांगाल? तर न्यू मोनोग्राफ्सला इन्क्लूड करणे, त्यानंतर जे एक्झिस्टिंग स्टँडर्ड्स आहेत त्याला अपडेट करणे, त्यानंतर जनरल चॅप्टर्सला ॲड करणे, ॲड न्यू जनरल चॅप्टर्स. ठीक आहे. तीनही पर्पज लिहून घ्या. ॲड न्यू जनरल चॅप्टर्स, अपडेट एक्झिस्टिंग स्टँडर्ड्स आणि इन्क्लूड न्यू मोनोग्राफ. ठीक आहे. बघा आता जर तुम्हाला लेटेस्ट ॲडेंडम विचारलं तर काय सांगाल? तर बघा ॲडेंडम 2024. तुमचं जे प्रिव्हियस IP एडिशन होतं 2022चं आणि लेटेस्ट एडिशन आहे 2026चं, त्यामध्ये ॲडेंडम 2024 आहे. ठीक आहे. एक्झामला विचारण्यात येऊ शकते. इम्पॉर्टंट आहे, नोट करून ठेवा. नेक्स्ट पाहूया. दी जनरल नोटिसेस सेक्शन इन IP प्रोव्हाइड्स लीगल रूल्स, गाईडलाईन्स फॉर इंटरप्रिटेशन ऑफ मोनोग्राफ्स, ड्रग प्राइसेस, मॅन्युफॅक्चरिंग लायसन्सेस. काय प्रोव्हाइड करते जनरल नोटिसेस सेक्शन? तर मोनोग्राफ्सच्या इंटरप्रिटेशनसाठी गाईडलाईन्स प्रोव्हाइड करते ना. ऑप्शन बी येईल. गाईडलाईन्स फॉर इंटरप्रिटेशन ऑफ मोनोग्राफ्स. इम्पॉर्टंट पार्ट असतो IPचा जनरल नोटिसेस सेक्शन. काय येते यामध्ये? तर डेफिनेशन्स येतात तुमच्या, त्यानंतर टेस्टिंग कंडिशन्स येतात, सॉल्युबिलिटी येते, त्यानंतर स्टोरेज येते. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. ब्रिटिश फार्माकोपिया इज पब्लिश्ड बाय WHO, MHRA, FDA की EMA? कोण पब्लिश करते ब्रिटिश फार्माकोपिया? तर मेडिसिन अँड हेल्थ केअर प्रोडक्ट रेग्युलेटरी एजन्सी करते ना पब्लिश ब्रिटिश फार्माकोपिया. MHRA येईल. ऑप्शन बी. मेडिसिन्स अँड हेल्थ केअर प्रोडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी. कोणाच्या बिहाफवर पब्लिश करते ही ब्रिटिश फार्माकोपिया? तर ऑन बिहाफ ऑफ ब्रिटिश फार्माकोपिया कमिशन. त्यानंतर WHO, तर इंटरनॅशनल फार्माकोपिया पब्लिश करते ना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. FDA काय आहे? फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. रेग्युलेटरी बॉडी आहे ना USAची. EMA, तर युरोपियन मेडिसिन्स एजन्सी. युरोपची रेग्युलेटरी एजन्सी आहे ना EMA.
नेक्स्ट पाहूया, बीपी बिकम्स लीगली इन्फॉर्सेबल अंडर मेडिसिन्स ॲक्ट, फार्मसी ॲक्ट, ड्रग्स ॲक्ट, कॉस्मेटिक्स ॲक्ट. कोणत्या कायद्याअंतर्गत कायदेशीररित्या इन्फॉर्सेबल असते ब्रिटिश फार्माकोपिया? तर मेडिसिन्स ॲक्ट येईल ना, ऑप्शन ए येईल. ब्रिटिश फार्माकोपिया इज लीगली इन्फॉर्सिबल इन UK. मेडिसिन्स ॲक्ट 1968. सेक्शन विचारलं तर काय सांगाल? तर लिहून घ्या, सेक्शन 65. विचारण्यात येऊ शकते, इम्पॉर्टंट आहे. UK मध्ये मेडिसिन्सला कंट्रोल करण्यासाठी मेडिसिन्स ॲक्ट 1968 असतो. नेक्स्ट पाहूया, द ॲब्रिव्हिएशन BP ऑन ए ड्रग इंडिकेट्स ब्रिटिश पेटंट, बॅच प्रोडक्ट, कन्फर्म्स टू BP स्टँडर्ड्स, बेस्ट प्रोडक्ट. तर आपण IP बद्दल पाहिलं होतं. IP ऑन ड्रग इंडिकेट्स, तर ड्रगच्या पुढे जे IP लिहिलेलं असते लेबलवर, त्यातून ते IP स्टँडर्डनुसार बनवलेलं आहे हे इंडिकेट होते. कन्फर्म्स टू IP स्टँडर्ड्स पाहिलं होतं ना आपण. इथे काय येईल? तर कन्फर्म्स टू BP स्टँडर्ड्स, ऑप्शन सी येईल. ते ड्रग अकॉर्डिंग टू BP स्टँडर्डनुसार मॅन्युफॅक्चर केलेलं आहे, टेस्ट केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया, द ब्रिटिश फार्माकोपिया इन्क्लूड्स ओनली UK ड्रग्स, ओनली हर्बल ड्रग्स, मेडिसिनल सबस्टन्सेस अँड प्रिपरेशन्स, ओनली वॅक्सिन्स. काय इन्क्लूड असते ब्रिटिश फार्माकोपियामध्ये? तर बघा, आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं, बीपीमध्ये रॉ मटेरियल इन्क्लूड असते, ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स इन्क्लूड असतात ना. त्यानंतर फिनिश डोसेज फॉर्मसुद्धा यामध्ये इन्क्लूड असतात, टॅबलेट्स, कॅप्सूल, इंजेक्शन्स. त्यानंतर ऑइंटमेंट्स पाहिले होते ना आपण. रॉ मटेरियल अँड फिनिश डोसेज फॉर्म्स ऑल्सो. सो मेडिसिनल सबस्टन्सेस अँड प्रिपरेशन्स, ऑप्शन सी येईल. नेक्स्ट पाहूया, ब्रिटिश फार्माकोपिया इज प्रिपेअर्ड अंडर द ऑथॉरिटी ऑफ ब्रिटिश फार्माकोपिया कमिशन, WHO, NHS, रॉयल सोसायटी. तर IP प्रिपेअर्ड करता अंडर द ऑथॉरिटी ऑफ इंडियन फार्माकोपिया कमिशन. BP इज प्रिपेअर्ड अंडर द ऑथॉरिटी ऑफ ब्रिटिश फार्माकोपिया कमिशन, ऑप्शन ए. ही ऑफिशियल बॉडी असते ना, रिस्पॉन्सिबल फॉर प्रिपेअरिंग अँड पब्लिशिंग द ब्रिटिश फार्माकोपिया. नेक्स्ट पाहूया, BP ऑल्सो इन्कॉर्पोरेट्स विच फार्माकोपिया? USP, युरोपियन फार्माकोपिया, IP, जॅपनीज फार्माकोपिया. तर ब्रिटिश फार्माकोपियाची लिगली गरज असते कशासाठी? तर टू इन्कॉर्पोरेट दी स्टँडर्ड्स ऑफ द युरोपियन फार्माकोपिया, ऑप्शन बी येईल. BP ऑल्सो इन्कॉर्पोरेट्स युरोपियन फार्माकोपिया. ब्रिटिश फार्माकोपियाचं जे करंट एडिशन आहे, जे लेटेस्ट एडिशन आहे 2026चं, इट इन्कॉर्पोरेट्स ऑल अपडेट्स फ्रॉम युरोपियन फार्माकोपिया 11th एडिशन. यामध्ये युरोपियन फार्माकोपियाचं जे 11th एडिशन आहे त्याचे सर्व अपडेट्स आहेत, आणि जे युरोपियन फार्माकोपियाचं 12th एडिशन असेल त्याचे सुद्धा सर्व अपडेट्स यामध्ये येतील. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया, दी ऑफिशियल लँग्वेज ऑफ ब्रिटिश फार्माकोपिया. तर इंडियन फार्माकोपियाची ऑफिशियल लँग्वेज इंग्लिश पाहिली ना आपण. ब्रिटिश फार्माकोपियासाठी काय येईल? तर इंग्लिशच, ऑप्शन बी येईल. फर्स्ट ब्रिटिश फार्माकोपिया काय पाहिलं होतं आपण? 1864. इंडियामध्ये ऑफिशियल कधी करण्यात आलं? तर 1885 मध्ये. आणि जी युरोपियन फार्माकोपिया आहे ती पब्लिश करतात इंग्लिश आणि फ्रेंच लँग्वेजमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया, BP मोनोग्राफ्स इन्क्लूड ओनली केमिकल स्ट्रक्चर, टेस्ट, ॲसे अँड स्टँडर्ड्स, ओनली पॅकेजिंग, ओनली स्टोरेज. काय इन्क्लूड असते ब्रिटिश फार्माकोपियाच्या मोनोग्राफ्समध्ये? तर टेस्ट, ॲसे, स्टँडर्ड्स, ऑप्शन बी येईल ना. IP मोनोग्राफ्समध्ये सुद्धा असतात ना टेस्ट, ॲसे अँड स्टँडर्ड्स. नेक्स्ट पाहूया, BP स्टँडर्ड्स आर इम्पॉर्टंट फॉर ड्रग प्राइसिंग, ड्रग क्वालिटी ॲश्युरन्स, ॲडव्हर्टायझिंग, डिस्ट्रीब्युशन. तर क्वालिटी ॲश्युरन्ससाठी BP स्टँडर्ड्स महत्त्वाचे असतात ना, ऑप्शन बी येईल. ड्रग क्वालिटी ॲश्युरन्स, क्वालिटी, प्युरिटी, सेफ्टी स्टँडर्ड्स असतात ना ड्रग मॅन्युफॅक्चरिंगसाठी, जे इम्पॉर्टंट असतात फॉर ड्रग क्वालिटी ॲश्युरन्स. नेक्स्ट पाहूया, BP इज रेकग्नाइज्ड इंटरनॅशनली फॉर मार्केटिंग, लीगल डिस्प्यूट्स, क्वालिटी स्टँडर्ड्स, ड्रग पॅटर्न्स. तर क्वालिटी स्टँडर्ड्ससाठी ओळखलं जाते ना ब्रिटिश फार्माकोपियाला, ऑप्शन बी येईल. BP इज रेकग्नाइज्ड इंटरनॅशनली फॉर क्वालिटी स्टँडर्ड्स. ग्लोबली यूज करतात ना ब्रिटिश फार्माकोपियाचा. कशासाठी? तर 100पेक्षा जास्त कंट्रीज यूज करतात ब्रिटिश फार्माकोपियाचा टू हेल्प सेट देअर ओन नॅशनल स्टँडर्ड्स. त्यांच्या स्वतःच्या देशाचे नॅशनल स्टँडर्ड्स सेट करण्यासाठी याचा यूज करतात. लेटेस्ट BPमध्ये आपण किती मोनोग्राफ्स पाहिले? तर ॲप्रॉक्सिमेटली 4000 पाहिले ना. या मोनोग्राफ्सला ॲज ए गोल्ड स्टँडर्ड म्हणून मानतात. ज्या जगभरात फार्मास्युटिकल लॅबोरेटरीज आहेत त्यांच्यामध्ये ॲज ए गोल्ड स्टँडर्ड म्हणून यांचा यूज करतात. ठीक आहे. तर हे आपण इथे काही इंडियन फार्माकोपिया आणि ब्रिटिश फार्माकोपियाचे क्वेश्चन्स पाहिले.
तुमच्या DHS फार्मसी ऑफिसर सिलेबसमध्ये क्लिअरली मेन्शन टॉपिक आहे हा. सो यातून 5 किंवा 5 पेक्षा जास्त क्वेश्चन्स तुम्हाला विचारण्यात येतील. ठीक आहे, तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.